धनगर हा मेंढी पालन करणारा समाज आहे. शेकडो वर्षांपासून हा समाज तेच काम करतोय. शेळ्या मेंढ्या घेऊन डोंगरदऱ्या रानावनातून भटकायचं, त्यांच्यावरती पोट भरायचं. गावात घर नाही, पण गावाच्या टोकाला वाड्यांवरती कड्यांवरती राहायचं. आणि म्हणूनच धनगर समाजाला आजही भटकंती करणारा समाज म्हणून ओळखलं जातं. हा समाज तसा खूप मोठा आहे. महाराष्ट्रात साधारण 15% लोकसंख्या असलेला हा समाज आहे. मराठा जातीच्या खालोखाल येणारा समाज, पण तरीसुद्धा त्यांना अजूनही योग्य हक्क मिळाले नाहीत, असा या समाजाचा आरोप आहे. सरकारने 1990 धनगर समाजाला NTC या गटामध्ये टाकलं आणि फक्त 3.5% आरक्षण दिलं. पण या गटासाठी ना काही खास योजना, ना मोठं बजेट, आणि म्हणूनच हा समाज आजही मागच राहिलाय. धनगरांचा धर्म, देव, सण, उत्सव हे सगळं काही वेगळं आहे. विरोबा, खंडोबा हे त्यांचे देव आहेत. भंडारा तळी भरणं या त्यांच्या खास प्रथा आहेत. धनगरी ओव्या, गजनृत्य हे त्यांचं खास नृत्य आणि गाणं. त्यांची संस्कृतीसुद्धा पूर्णपणे वेगळी आहे. धनगर आजही गावापासून दूर वाड्यांवरती राहतात. शहराशी त्यांचा जास्त संबंध नसतो आणि म्हणूनच त्यांना मूक समाज किंवा बुजरा समाजही म्हटलं जातं. शिक्षण, नोकरी, सत्ता यामध्ये त्यांचं फारसं अस्तित्व नाहीये. त्यामुळे सरकारने शेळी-मेंढी महामंडळ केलं, पण त्यासाठी फक्त 5 कोटी रुपये दिले. एवढ्या पैशांमध्ये एवढ्या मोठ्या समाजाचं काय होणार आहे किंवा त्यांना काय फायदा मिळणार? आणि म्हणूनच हा समाज, आम्ही आदिवासी समाजाचे सगळे निकष पूर्ण करतो. आमचा व्यवसाय, आमची संस्कृती, आमचं भटकंतीचं जीवन हे सगळं आदिवासींसारखंच आहे. मग आम्हाला अनुसूचित जमातीमध्ये म्हणजेच ST मध्ये का घेत नाही, असा सवाल करतो. त्यामुळे धनगर समाजाची मागणी अगदी साधी आहे. आम्हाला ST प्रवर्गात घ्या आणि योग्य हक्क द्या. पण हे खरंच योग्य आहे का? धनगरांप्रमाणे सध्या आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावरती उतरलेला बंजारा समाज, या दोन्ही समाजांना ST प्रवर्गातून आरक्षण देणं शक्य आहे का? सविस्तर पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहत आहात विषयच भारी. आधी बघूयात धनगर आरक्षणाचा नेमका प्रश्न काय. तर धनगर समाजाला अनुसूचित जमाती संवर्गातून म्हणजेच ST मधून आरक्षण द्यावं, अशी मागणी या समाजाची जुनी आहे. सध्या धनगर समाजाला भटक्या विमुक्त संवर्गातून म्हणजेच NTC मधून आरक्षण आहे. मात्र अनुसूचित जमातीच्या यादीतील धनगड आणि धनगर हे एकच असून इंग्रजीमध्ये R आणि D असा शब्द वापरण्यात आला. म्हणजेच ड ऐवजी र असा उल्लेख आल्यानं आतापर्यंत या समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये झाला नसल्याचा दावा धनगर समाजातर्फे करण्यात येतो. मात्र धनगर किंवा धनगड हे एकच आहेत, त्यामुळे धनगर समाजाला ST मधून आरक्षण मिळावं, अशी या समाजाची मागणी आहे. आणि त्यामुळे धनगर समाजाला ST आरक्षण मिळू शकतं का? तर याचं उत्तर आहे हो, पण आणि नाही पण. कसं सांगते? तर भारतीय घटनेनुसार जर एखादा समाज आदिवासींमध्ये ठरवलेले 5 निकष म्हणजेच आदिम जीवन, वेगळी संस्कृती, गावापासून दूर राहणं, बुजरेपणा, मागासलेपणा असे हे जे तेही 5 निकष आहेत ते पूर्ण करत असेल, तर त्याला ST मध्ये घेता येतं. आता धनगर समाज हे निकष पूर्ण करतो, असं त्या समाजाचं म्हणणं आहे. त्यानुसार काही राज्यांमध्ये, जसं की गुजरात, आंध्र प्रदेश या ठिकाणी धनगरांना STचा दर्जा मिळालेला आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्रात सुद्धा तो दर्जा मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे झालं होचं उत्तर. आता मी नाही का म्हटले ते सुद्धा आता समजून घेऊयात. तर बघा, ST मध्ये कोणाला घ्यायचं हे राज्य सरकार ठरवू शकत नाही. त्यासाठी केंद्र सरकार आणि संसदेकडून कायदा बदलावा लागतो. महाराष्ट्रात सध्या धनगर NTC या प्रवर्गात आहेत आणि धनगड हे नाव ST यादीत असलं तरी तो एक वेगळा समाज आहे असं सरकार आणि न्यायालय सांगू शकतं. त्यामुळे फक्त नावसाधर्म्य दाखवून ST मिळवणं शक्य नाहीये. शिवाय समाजाचे पुरावे जसे की जीवन पद्धती, मागासलेपणाचे आकडे हे सगळं केंद्र सरकारला पुरेसं पटलेले नाहीयेत आणि त्यामुळे प्रश्न अडकून राहिलेला आहे. आणि म्हणूनच धनगर समाजाला महाराष्ट्रात ST आरक्षण मिळत नाहीये. फक्त NTCचं आरक्षण आहे. ST मिळवायचं असेल तर राज्याने ठोस असे पुरावे गोळा केले पाहिजेत आणि ते केंद्राकडे पाठवले पाहिजेत आणि त्यानंतर संसदेमध्ये कायदा करून हे सगळं अंमलात आणू शकतात. तोपर्यंत समाजाला तातडीचा दिलासा देण्यासाठी खास योजना असतील, शिष्यवृत्ती असेल, पशुपालकांसाठी सुविधा असतील, अशा सगळ्या गोष्टी राज्य सरकारने वाढवायला हव्यात. आता हे झालं धनगरांच्या आरक्षणाचं.
आता धनगरांपाठोपाठ बंजारा समाजाच्या आरक्षणाचा नेमका काय प्रश्न आहे तोही बघूयात. तर बघा, मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानावरील आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात एक नवा शासन आदेश काढला होता. यामध्ये राज्यामध्ये हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याची मराठा समाजाची मागणी मंजूर करण्यात आली. आता याचा मोठा फायदा हा मराठा समाजासोबतच बंजारा समाजाला सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. कारण तत्कालीन निजाम सरकारच्या हैदराबाद गॅझेटियरमध्ये बंजारा समाजाचा आदिवासी प्रवर्ग म्हणून उल्लेख आहे. मात्र सध्या महाराष्ट्रात बंजारा समाजाला विमुक्त भटक्या जमाती म्हणजेच नोमॅडिक ट्राईब एनटी प्रवर्गाचं आरक्षण आहे. शिवाय देशातील अनेक राज्यांमध्ये उदाहरणार्थ आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि राजस्थानमध्ये बंजारा समाजाचा आदिवासी प्रवर्गात समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा बंजारा समाजाला एसटीमधून आरक्षण मिळावं अशी त्यांची मागणी आहे. आणि याच मागणीला धरून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीनंतर आता बंजारा समाजसुद्धा हैदराबाद गॅझेटियरचा आधार घेत महाराष्ट्रात आम्हाला एसटीमधून आरक्षण द्या यासाठी आंदोलन तीव्र करू शकतं. त्यामुळे हैदराबाद गॅझेटियरच्या आधारे बंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळू शकतं का, याबद्दल सुद्धा अगदी सविस्तरपणे पाहूयात. सुरुवातीला आपण समजून घेऊयात की गॅझेटियर म्हणजे नेमकं काय. तर गॅझेटियर म्हणजे जुन्या काळातल्या अधिकृत नोंदी. यामध्ये समाजाचा इतिहास, जीवनपद्धती, परंपरा, भाषा आणि व्यवसाय यांची माहिती मिळते. हैदराबाद गॅझेटियरमध्ये बंजारा समाजाबद्दल महत्त्वाच्या नोंदी आहेत. त्यामुळे हा समाज ऐतिहासिकदृष्ट्या भटक्या, मेंढपाळीवरती अवलंबून आणि वेगळी सांस्कृतिक ओळख असल्याचं स्पष्ट होतं. मग प्रश्न असा येतो की फक्त गॅझेटियरच्या आधारे आरक्षण मिळू शकतं का? तर उत्तर आहे नाही. कारण एसटी आरक्षण देणं ही फक्त राज्याची जबाबदारी नाहीये. तर केंद्र सरकार, राष्ट्रपती आणि संसद यांच्या मंजुरीनंतरच हा बदल होतो. आणि म्हणूनच गॅझेटियर हा फक्त एक भाग आहे, तो पूर्ण आधार नाहीये. आज सरकार आणि न्यायालय समाजाचा केवळ इतिहास बघत नाही, तर सध्याची परिस्थिती सुद्धा पाहतात. शिक्षणामध्ये मागासलेपणा आहे का? आरोग्यातील समस्या आहेत का? रोजगार आणि आर्थिक स्थिती, समाजाची वेगळी संस्कृती आणि मुख्य प्रवाहापासून कितपत दूर आहे, हे सगळं तपासलं जातं. आणि म्हणूनच बंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळवायचं असेल तर गॅझेटियर सोबतच अजून काही पुरावे द्यावे लागतील. यामध्ये समाजाचा सध्याचा सर्वेक्षण अहवाल, शिक्षण, आरोग्य, उत्पन्न यांची आकडेवारी, भटकंती आणि परंपरांचे पुरावे, शास्त्रीय संस्थांचे स्वतंत्र अहवाल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्य सरकारची शिफारस. बरं, यातही हैदराबाद गॅझेटियर नक्कीच उपयोगी ठरेल, कारण तो समाजाची ऐतिहासिक पार्श्वभूमी दाखवतो. पण आरक्षण लढ्यामध्ये तो फक्त एक पायरी आहे. पुढचं काम म्हणजे इतर पुरावे जमवणं आणि समाजाची खरी स्थिती दाखवणं आणि राज्य आणि केंद्र सरकारला पटवणं, ही खरी तारेवरची कसरत आहे. थोडक्यात सांगायचं तर हो, बंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळू शकतं, पण फक्त गॅझेटियरवरती अवलंबून राहून नाही. गॅझेटियरला आधुनिक पुरावे आणि राजकीय इच्छाशक्तीची जोड द्यावी लागेल. बाकी या सगळ्यावरती तुम्हाला नेमकं काय वाटतं कॉमेंटमध्ये नक्की सांगा. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या